नमस्कार. परम्युटेशन्सवरचे काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. परम्युटेशनचा फॉर्म्युला झालेला आहे, त्यानंतर काही करोलरीज पण आपण बघितल्या होत्या, त्याच्यात पण काही फॉर्म्युलेज आपल्याला मिळाले, तर ते काही यूज करून आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा जो टॉपिक आहे तो कम्प्लिटली एक्झाम्पल ओरिएंटेड टॉपिक आहे. कॉम्बिनोट्रिक्सचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे कॉम्बिनोट्रिक्समध्ये नॅचरल नंबरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या सगळ्या एक्झाम्पल ओरिएंटेड टॉपिक असणार आहे. सो इथे जास्तीत जास्त आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. म्हणजे थेरम्स असेल किंवा ॲनालिटिकल एक्सप्लेनेशन असेल हे फार कमी असणार आहे. मोस्टली सगळी एक्झाम्पल्सच असणार आहेत या टॉपिकमध्ये. सो आपण काही एक्झाम्पल्स बघूया. परम्युटेशनचा फॉर्म्युला झाला आहे, सॉरी परम्युटेशन्सचे एक्झाम्पल्स. सो फाइंड एम इफ np3 इज इक्वल टू n-1p3 प्लस 3 7p2. आता हा कुठलातरी फॉर्म्युल्यासारखा दिसतोय का बघायचं, म्हणजे त्याच्यासारखं जर काही अप्लाय करता आलं तर त्यावरून n फाइंड आउट करता येईल. आता अशा टाईपचा एक फॉर्म्युला आठवत असेल तर वी नो दॅट npr can be written as n-1pr plus this r into n-1pr-1. सो हा जो फॉर्म्युला आहे करोलरी मध्ये आपण बघितलाय, हा फॉर्म्युला इथे फिट होतोय किंवा इथे हा अप्लाय होऊ शकतोय. सो काय असणार आहे बघा, np3 म्हणजे n अननोन आहे, r मीन्स 3 झालं इथे. तसंच एका बघूया n-1p3, सो n-1pr into r मीन्स 3 n-1p2. पण इथे n-1 च्या इथे काय आहे 7 दिलेले आहे, म्हणजे n-1 इथे पाहिजे, इथे 7 आहे. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन राइट that implies n-1 हा फॉर्म्युला बरोबर फिट होतोय. n-1 is equal to 7, that implies n is equal to 8. सो एकदम सिंपल एक्झाम्पल होतं, म्हणून म्हटलं परम्युटेशनचा फॉर्म्युला आणि त्याच्या करोलरीज मधले जे काही फॉर्म्युले आहेत ते पाठ करून ठेवा, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना उपयोगी पडतील. नेक्स्ट एक्झाम्पल. सो फाइंड n if np3 is to n+1p3 n+2p3 is equal to 5:12. सो दोन रेशो दिले आहेत, ते इक्वल दिले आहेत, त्याच्यावरून आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. तर याचा मीनिंग माहिती आहे ना, a:b is equal to c:d कसं असतं आणि ते ॲक्च्युली सॉल्व करताना आपण कसं यूज करायचं वगैरे. तर रेशो आठवत असेल तुम्हाला, वी नो दॅट a:b is equal to c:d म्हणजे काय असतं, दॅट इम्प्लाइज a/b is equal to c/d. सो हे आपण कन्सिडर करायचं आणि ते सगळं सॉल्व करत आपल्याला n ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची. सो गिवन दॅट दिस np3 is to n+2p3 is equal to 5:12, that implies np3 upon n+2p3 is equal to 5/12. तर अर्थात आपल्याला ते सॉल्व करायचंय, npr चे फॉर्म्युले अप्लाय करायचे, त्यामुळे आपण सगळं न्यूमरेटर मध्ये नेऊया. That implies 12 here, 12 np3 is equal to this n+2 p3 into 5 आधी लिहूया, नॅचरल नंबर आहे. सो 5 into n+2 p3. आता या np3 चे npr चे फॉर्म्युले इथे अप्लाय करू. सिंपल आहे, फक्त इथे फॉर्म्युले अप्लाय करायचे आणि काही इक्वेशन वगैरे आले तर ते सॉल्व करून n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो दॅट इम्प्लाइज 12 into np3 म्हणजे काय असतो फॉर्म्युला, n फॅक्टोरियल अपॉन n-3 फॅक्टोरियल which is equal to 5 into याचा फॉर्म्युला काय असणार आहे, n+2 फॅक्टोरियल, हा नंबर असतो त्याचा फॅक्टोरियल करतो आपण, आणि अपॉन n+2 दिस नंबर मायनस दिस नंबर -3 फॅक्टोरियल. थोडं सिम्प्लिफाय करूया. दॅट इम्प्लाइज 12 into n फॅक्टोरियल अपॉन n-3 फॅक्टोरियल हियर is equal to 5 into n+2 factorial upon n+2 minus 3 ना, so n-1 factorial. So आपल्याला ही टर्म मिळाली. आता हे कॅन्सल होत आहे का हे आपल्याला बघायचंय. कॅन्सल होण्यासाठी सेम टर्म्स लागतील. आता इथे n फॅक्टोरियल दिसतंय, हियर n+2 फॅक्टोरियल. सो n+2 इज बिगर दॅन n, त्यामुळे n+2 ला आपल्याला एक्सपांड करता येईल अप टू n फॅक्टोरियल पर्यंतच करायचं. फॅक्टोरियलचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. आणि n-3 and n-1 मध्ये कोणता नंबर मोठा आहे इथे. सो n-1 इज ग्रेटर दॅन n-3, कारण नॅचरल नंबर मधनं 1 मायनस करणं आणि 3 मायनस करणं, ऑफकोर्स 1 मायनस केलेला नंबर ग्रेटर दॅन दिस नंबर असं असणार आहे. सो हा पण आपण एक्सपांड करू अप टू n-3 आणि मग फॅक्टोरियल द्यायचं, म्हणजे दोन्ही ठिकाणी नंबर सेम होतील आणि मग ते कॅन्सल वगैरे होतील. So left side as it is 12 into n factorial upon
n minus 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 इंटू n प्लस 2 इंटू त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे n प्लस 1 इथे n मध्ये 2 ऍड केले ना, n मध्ये 1 ऍड केला की अजून मागचा नंबर येईल आणि n मध्ये 0 म्हणजे n फॅक्टोरियल देऊन टाकू बिकॉज पुढे प्रॉडक्ट नाही घ्यायचं आपल्याला, इथे n फॅक्टोरियल आहे ना, सो कॅन्सल होईल म्हणजे अपॉन n मायनस 1 रिड्यूस करत न्यायचं आहे, मग n मायनस 2 हा नंबर होईल, त्याच्यानंतर n मायनस 3 हा नंबर होईल, असं पुढे करत करत 1 पर्यंत जाऊ शकतो कारण n मायनस 1 फॅक्टोरियल, पण इथे n मायनस 3 आहे फॅक्टोरियल, त्यामुळे यालाच फॅक्टोरियल देऊन टाकायचं म्हणजे हा कंप्लीट नंबर याला कॅन्सल होऊन जाईल. आता दोन्ही साईडला काही कॉमन असेल तर कॅन्सल होईल. सो n फॅक्टोरियल n फॅक्टोरियल n मायनस 3 फॅक्टोरियल n मायनस 3 फॅक्टोरियल. सो दॅट इम्प्लाइज LHS ला फक्त 12 राहिलंय आणि 5 पण इकडेच घेऊया आपण किंवा राहू द्या का आपण हा जो नंबर येतो इकडे लेफ्ट साइडला ट्रान्सफर करू इंटू n प्लस 2 इंटू n प्लस 1 अपॉन here n minus 1 into n minus 2. सो थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल असं दिसतंय. आता हे जे दोन ब्रॅकेट आहेत डिनॉमिनेटरला ठेवण्याऐवजी आपण इथे न्यूमरेटरला आणूया आणि मग ते 12 ने मल्टिप्लाय करू वगैरे आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन येतील ती सॉल्व केली की आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सो दॅट इम्प्लाइज 12 into n minus 1 into n minus 2 which is equal to 5 into n plus 2 into n plus 1. आता रिअल नंबरच आहे, ह्या दोन ब्रॅकेटचं आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ, मग 12 आणि 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू. आता सिंपल आहे अल्जेब्रा, दॅट इम्प्लाइज 12 into ब्रॅकेट या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन मीन्स n स्क्वेअर n into minus 2n minus n minus plus 2 which is equal to 5 into दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं मग 12 ने आतमध्ये मल्टिप्लाय करू. 5 into n स्क्वेअर plus 2n plus 1n and plus 2. आता 5 ने आणि 12 ने मल्टिप्लाय करू. सो दॅट इज 12n स्क्वेअर minus 24n minus 24 च्या आधी minus 2n आणि n means minus 3n या दोघांची ऍडिशन इथेच झाली. minus 3n into 12 means minus 36n आणि plus 24 is equal to प्लस मायनस बघा केअरफुली आणि इथे माझंही चुकून इथे मायनस आहे आणि इथे लिहिताना प्लस लिहिलं आणि म्हणजे चुकून अनावधानाने असं झालं तर मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा की तुमचं हे चुकलं आहे, कारण इथे काहीतरी थोडंसं जरी चुकलं तरी शेवटी n ची व्हॅल्यू चुकेल तिथे. सो 5n स्क्वेअर आणि इथे 2n प्लस n म्हणजे 3n झालेत ऑलरेडी, 3n into 5 means 15n आणि प्लस 10. आता हे थोडं आपण सिम्प्लिफाय केलं की n ची व्हॅल्यू मिळेल. सो 12 सगळं आता आपण लेफ्ट साइडला घेऊन इज इक्वल टू 0 लिहू म्हणजे काही कॅन्सल वगैरे होत असेल, काही ऍडिशन सबट्रॅक्शन होत असेल तर ते सगळं येईल. सो दॅट इम्प्लाइज 12n स्क्वेअर minus 36n plus 24 त्या सगळ्या टर्म्स इकडे आणू म्हणजे 5n स्क्वेअर minus 15n minus 10 is equal to 0. सगळ्या प्लस आहे ना, सगळे मायनस. आता n स्क्वेअर लिहायचं आहे 12n स्क्वेअर. आता काय काय आहे n स्क्वेअर म्हणजे 12 minus 5 means 7n स्क्वेअर minus 36n minus 15n means minus 51n minus 51n आणि minus 10 आणि plus 24. सो plus 14 is equal to 0. सो आता ऑब्झर्व केलं तर हा काय आलाय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलंय. आता त्याच्यातून आपण काही कॉमन असेल तर कॉमन कॅन्सल पण करू शकतो किंवा मग डायरेक्ट आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं आणि यांच्या व्हॅल्यूज काढायच्या माहिती आपल्याला. 14 into 7 असं करायला लागतं. सो 7 35 7 संग 42 7 7 49. त्यामुळे मधल्या नंबरला 7 ने भाग जाणार नाही, त्यामुळे 7 ने इथे कम्प्लिटली डिवाइड करून इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करू असं म्हणावं होतं ते तसं होणार नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय 14 into 7 चे फॅक्टर्स काढायचे. सो 14 into 7 चे फॅक्टर्स काढायचे ज्याची ऍडिशन -51 आली पाहिजे. सो 14 मीन्स किती आहे 7 into 2 into 7. सो 7 7 मीन्स 49 into 2. सो 49 into 2 हे दोन फॅक्टर्स चालतील आणि त्यांची ऍडिशन -51 चं दोघांनाही
मायनस मायनस साईन द्यावं लागेल. सो याचे आपल्याला फॅक्टर्स काढता येतील. सो 7n² minus 14 9n minus 2n plus 14 is equal to 0. सिंपल आहे ना हे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं तुम्हाला स्कूल लेवलला झालेलं आहे. 14 × 7 चे फॅक्टर्स काढले आणि ते इथे ऍडजस्ट झाले पाहिजेत. तसं केलं आपण. सो दॅट इम्प्लाइज 7 कॉमन n कॉमन ब्रॅकेट मध्ये n - 7 -2 कॉमन n - 7 is equal to 0. That implies n - 7 or this is equal to 0 or 7n - 2 is equal to 0. हे n - 7 is equal to 0 असेल तर व्हॅल्यू काय येईल? That implies n is equal to +7 ही एक व्हॅल्यू येईल. or 7n is equal to 2. That n is equal to काय झालं? 2/7. आता आपण हे परमिटेशन वगैरे सुरू केलं तेव्हा म्हटलं होतं की n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सच काउंटिंग प्रिन्सिपल असं की नॅचरल नंबर्सचे आपण परमिटेशन किंवा कॉम्बिनेशन घेतो. कारण नंबर ऑफ वेज वगैरे असं काढतो ना, असं ते आपल्याला नॅचरल नंबरच येणार आहे. सो हा जरी नंबर ही जरी व्हॅल्यू आली तरी इथे ती ॲप्लिकेबल नाही आहे, कारण हे परमिटेशनचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज नॉट ॲप्लिकेबल. त्यामुळे ओनली 7 ही व्हॅल्यूज व्हॅलिड आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 7 असं आपल्याला मिळालं. त्यामुळे अशा टाईपची कुठले एक्झाम्पल्स असतील तर त्याला फॉर्म्युले, परमिटेशनचा फॉर्म्युला किंवा करोलरीज मधले फॉर्म्युले, कधी कधी असं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला लागतं बरं, असं सगळं अप्लाय करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट npn इज इक्वल टू r फॅक्टोरियल इंटू npn मायनस r. तर आपल्याला npn चा आन्सर काय असतं ते माहिती आहे, तर दोन्हीचे आन्सर्स काय आहेत बघूया आणि सेम येतात का चेक करायचं. सो आधी RHS कन्सिडर करूया. ठीक आहे, LHS ची व्हॅल्यू काढून ठेवूया. npn इज इक्वल टू npn ची व्हॅल्यू काय असते आता आपल्याला करोलरीज मध्ये माहिती आहे. npn ची व्हॅल्यू काय आहे? n फॅक्टोरियल. सो याची व्हॅल्यू आहे n फॅक्टोरियल. LHS ची व्हॅल्यू n फॅक्टोरियल आहे. RHS काय आहे ते चेक करू. सो r फॅक्टोरियल इंटू npn मायनस r. So that implies r factorial into ह्याचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. मीन्स n factorial upon n minus plus r into factorial, which is equal to r factorial into n factorial upon n कॅन्सल झाले म्हणजे r राहिला, म्हणजे r factorial हे कॅन्सल नाही होते. असं काय ब्रॅकेट सिम्प्लिफाय केलं की r व्हॅल्यू येणार आणि फॅक्टोरियल आहेच बाहेर. सो r factorial कम्प्लीटली कॅन्सल झालं, which is equal to n फॅक्टोरियल आणि LHS ची पण तीच व्हॅल्यू होती. हेन्स these two statements are same. सो अशा टाईपची काही एक्झाम्पल्स आहेत. म्हटलं तसं परमिटेशन हे एक्झाम्पल ओरिएंटेड टॉपिक आहे, त्यामुळे भरपूर आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत या टॉपिक